यामध्ये एक आक्षेप होतो आवडसाहेब, तो असा घेतला जातो या गटाकडून, त्यांच्याकडून असं म्हटलं जातं की ठीक आहे, आता एका गटानं भारतीय जनता पक्षाची कास धरली, पण महाविकास आघाडीचं सरकार करत असताना शिवसेना हा सुद्धा हिंदुत्ववादीच पक्ष आहे. मग ती विचारधारा चालली आणि त्यावेळी खरं तर आपण मंत्रिमंडळात होतात आणि तेव्हा अनेकदा आपण माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचं अनेकदा कौतुकही केलं. मग एकीकडे एका हिंदुत्ववादी पक्षाची ॲलर्जी आणि दुसऱ्या हिंदुत्ववादी पक्षाची सलगी, हा दुटप्पीपणा आहे असा एक आक्षेप होतो. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या राजकारणाचा अभ्यास व्यवस्थित केला तर उद्धव ठाकरेंनी उघडपणाने पहिल्यांदा महाराष्ट्रात भूमिका मांडली, जी त्यांच्या आजोबांनी मांडली होती, की आम्हाला शेंडी जाणव्याचं राजकारण मान्य नाही. आणि माझाही तोच धागा आहे. त्यामुळे ह्या धाग्यावरनी मी पुढे गेलो. जर तुम्हाला शेंडी जाणव्याचं राजकारण मान्य नाही म्हणजे तुम्हाला कर्मकांड मान्य नाही. जर तुम्हाला शेंडी जाणव्याचं राजकारण मान्य नाही म्हणजे तुम्हाला जाती व्यवस्था मान्य नाही. आणि मला काय पाहिजे दुसरं? मला तेच हवं आहे. मला सनातन धर्म नको आहे, ज्याच्यात सगळं अचल आहे ते मला नको आहे. स्टॅग्नंट आहे, मला नको आहे. मला बदलणारी समाज व्यवस्था हवी आहे. आणि तुम्हाला समाज व्यवस्था बदलवायचीच नसेल तर तुम्हाला चातुर्वर्ण्य तुम्ही आमंत्रित करतात, या परत आमच्या. आणि आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं तर शाळेची फी खरंच गरीब माणसाला परवडेल का? मुंबईतला राहणारा चाळीतला माणूस हा पुढे शिकू शकेल का? आजही झोपडपट्ट्यांमधनं दलितांनीच राहायचं का? मग आपल्याला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही का? आणि त्याच्या हिताचं राजकारण करण्यासाठी जर एखाद्या विरोधी पक्षाबद्दल बरोबर हात मिळवणी केली आणि टोकाची तो भूमिका घेणार नाही असं जेव्हा तो आपल्याला सांगतो, तेव्हा समाजाच्या हितासाठी करावं लागतं. पण इथे तुम्ही बघा ना, इथे टोकाचीच भूमिका आहे. तुम्ही आजही म्हणता की मार्चमध्ये आम्ही सीए एनआरसी आणणार. तुम्ही आजही म्हणता आम्ही कॉमन सिव्हिल कोड आणणार. तुम्हाला कॉमन सिव्हिल कोडचा अर्थ तरी समजून सांगा आम्हाला.